जास्तीची शिफारस करायची नाही म्हणून मग तूच टीप दिलीस ना दत्तूला की आम्ही येणार होत असं. धंद्याची शपथ सांगतो मी असं काहीच केलेलं नाहीये आणि मी का करेन असं. अरे तू खोटं बोलू नको तुला मी. संजीवनी ताई, दीपाली इकडे ये. दीपाली तू इकडं काय करते. ताई बाबा घरला आलेत. आईने मला तुम्हासनी सांगायला धाडलंय. पैसे दे म्हणलं की द्यायचं. ते पोरीचं शिक्षण बिक्षण हे असलं माझ्या पुढे सांगायचं नाही. तुम्हाला काय कमी आहे पैशाची. का आमच्या मुळावर उठताय. तुमचं घर कसं चालवते. पोरीला कसं मोठं करते तुम्हाला ठाव आहे. आपल्या समोर जीभ नाही चालवायची. लय जोर आलाय. बाईच्या अंगावर हात टाकताना लाज नाही वाटत. लाज नाही वाटत बाईच्या अंगावर हात उचलताना. बायकोकडे पैसे मागताय. स्वतः कमवायची अक्कल नाही. अक्कल नाही. तुम्ही लोक असे नाही सुधारणार. दीपालीची आई, अहो बघत काय उभे राहिले तुम्ही. या अंग दोन मुस्काटात मारा या माणसाच्या. हीच लायकी आहे त्याची. म्या अहो काय बोलताय. नवरा आहे तो माझा. ओ अहो नवऱ्याचं एक तरी कर्तव्य पूर्ण केलं का या माणसानं. अहो तरी पण हेच तुमच्यासारख्या बायकांचं ना हेच चुकतं. ज्या वेळेस ह्याच्यासारखी माणसं हात टाकतात ना त्यावेळेसच प्रतिकार करायला पाहिजे. म्हणजे पुण्यांदा हात टाकायची हिंमत नाही होत या माणसांची. आई आई बाबांनी तुला खूप मारलंय ना. तू पण मारलं पाहिजेस. जसेच तसे ते आम्हाला शाळेत शिकवलंय. तू मार त्यांना. बघे अरे निर्लज्ज माणसा, स्वतःच्या पोरीला सुद्धा तुझी दया येत नाहीये. थांब आता तुला बाईची ताकदच दाखवते.